विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात, ज्या शंका असतात, त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय हा खूप खास आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. विषय काय आहे? अभ्यास करताना या 5 गोष्टी नीट लक्षात घ्या. जेव्हा आपलं कॉलेज संपतं, जेव्हा आपलं ग्रॅज्युएशन होतं आणि आपण विचार करतो की आपल्याला आता करिअरमध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे, आयुष्यात आपण सिरियस झालो पाहिजे, म्हणून मग आपण जेव्हा इकडे तिकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे कोणीतरी डॉक्टर झालंय, कोणीतरी इंजिनियर होतंय, कोणीतरी स्पर्धा परीक्षा देतंय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण लोकांना पाहतो आणि मग आपल्याही मनात विचार यायला लागतात की अरे आपण पण याच्यासारखं करूया. म्हणून मग आपण जर विचार केला की अरे मला स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि मग स्पर्धा परीक्षा करायची म्हटलं की मग आपल्याला नेमकं समजतच नाही की मला नेमकं करायचंय काय. आपण कोणाचं तरी ऐकतो आणि पुस्तकं वाचायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला नेमकं समजत नसतं की आपल्याला नेमकं सरळ सेवा करायची आहे, आपल्याला कंबाईनची परीक्षा द्यायची आहे, आपल्याला UPSC करायचं आहे की राज्यसेवा करायचं आहे, काहीही आपल्याला समजत नसतं. आपण फक्त अभ्यास करत असतो आणि मग या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये जेवढेही फॉर्म सुटतील ते सगळे फॉर्म भरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग कुठेच यश येताना आपल्याला दिसत नाही आणि मग कुठेतरी नैराश्य यायला लागतं आणि मग विद्यार्थी नशिबाला दोष देत बसतात. आता ह्या सगळ्या गोष्टींना मी फार जवळनं पाहिलेलं आहे. त्यामुळे मी विचार केला की ह्याच विषयावरती आज आपण विद्यार्थ्यांशी बोलायचं. तर आज आपण बोलणार आहोत अभ्यास करताना नेमक्या कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. 5 मुद्दे मी आज आपल्याला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा बघा काय आहे. तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय तिचे स्वरूप आधी नीट समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हा आहे की तुम्ही आधी ठरवा की नेमकं तुम्हाला करायचंय काय. कारण आपण आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आता आहोत. आता टंगळमंगळ आणि टाइमपास करून चालणार नाही. आता आपल्याला ठरवावं लागेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि एकदा का आपण ठरवलं की मग त्या दिशेने आपल्याला अत्यंत वेगवान पद्धतीने वाटचाल करावी लागेल. कारण ऑलरेडी कुठेतरी सुरुवात करायला आपल्याला उशीर झालाय. त्यामुळे आता आपल्याला टाइमपास करून चालणार नाही. आता आपल्याला सिरियसली ठरवावं लागेल की नेमकं आपल्याला करायचंय काय. जर तुम्ही ठरवलंय की मला अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि मला अधिकारी व्हायचंय, तर मग आधी हे नीट ठरवा की स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकी तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची आहे. मग उदाहरणार्थ जर तुम्ही ठरवलंय की मला कंबाईनची परीक्षा द्यायची आहे आणि मला PSI व्हायचंय, तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे तिचं स्वरूप आधी नीट समजून घ्या. कारण मी असेही खूप विद्यार्थी पाहिलेले आहेत की जे राज्यसेवा करत असतात, अगदी वर्ष दीड वर्ष अभ्यास करत असतात, पण त्यांना परीक्षा पद्धती सुद्धा नीट सांगता येत नाही की पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा कशा प्रकारची असते आणि पेपर नंबर 1 काय असतो, 2 काय असतो, 3 काय असतो, 4 काय असतो. बघा, हे सगळ्यांच्या बाबतीत लागू होत नाही, पण मी अपवादात्मक पद्धतीने का होईना पण ही गोष्ट बोलतोय. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट होते. तर असं चालणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही नीट ठरवा. जर तुम्ही ठरवलंय जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेबद्दल तुम्ही इत्थंभूत माहिती गोळा करा. उदाहरण आपण घेऊया. तुम्ही जर ठरवलंय की मला कंबाईनची परीक्षा द्यायची आहे, त्यातनं PSI व्हायचं आहे, तर मग ही परीक्षा नेमकी वर्षातनं किती वेळा होते, ही परीक्षा देण्यासाठी नेमकं शिक्षण किती लागतं, बरं या परीक्षेचे टप्पे किती असतात, पूर्व परीक्षा आहे, नंतर मुख्य परीक्षा आहे, नंतर तुमचं ग्राउंड आहे, नंतर मुलाखत आहे, ह्या सगळ्या टप्प्यांबाबत माहिती घ्या. मग एकदा का तुम्हाला ह्या परीक्षेची प्रक्रिया समजली की अभ्यास करायला पण मजा येते आणि आत्मविश्वास येतो. त्यामुळे ही पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या की तुम्हाला जीही परीक्षा द्यायची आहे, मग ती अगदी सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, UPSC असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील, तर त्या परीक्षा पद्धती आधी नीट समजून घ्या. परीक्षेचं स्वरूप आधी नीट समजून घ्या आणि मग अभ्यासाला लागा. हा पहिला मुद्दा. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा,
परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या. आता हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आपण उदाहरण म्हणून PSI ची परीक्षा घेतली आहे, कंबाईनची परीक्षा घेतली आहे. जर तुम्ही ठरवलंय की मला कंबाईनची परीक्षा द्यायची आणि PSI व्हायचंय, तर मग त्या PSI परीक्षेचा किंवा त्या कंबाईन परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे आधी नीट समजून घ्या. कारण बऱ्याचदा आपण एकदा आपल्या मनात विचार आला की मला PSI व्हायचंय, की मग आपण पुस्तक घेतो आणि वाचत सुटतो. कोणाला तरी विचारतो आणि ते पुस्तक घेऊन आपण वाचत सुटतो. तर तसं चालणार नाही. जीही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम अत्यंत बारकाईने बघा. त्या अभ्यासक्रमातले सगळे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. तो अभ्यासक्रम तुमचा जवळजवळ पाठच झाला पाहिजे. स्पर्धा परीक्षा करायची असेल तर स्पर्धा परीक्षेमधला पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे अभ्यासक्रम तुमचा पाठ असणं गरजेचं असतं. म्हणून म्हटलं की अभ्यासक्रम तुम्ही आधी व्यवस्थित समजून घ्या आणि तो वारंवार वाचा, किंबहुना तो अभ्यासक्रम तुमचा पाठच झाला पाहिजे. हा आहे तुमचा दुसरा मुद्दा, लक्षात घ्या. तिसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार योग्य पुस्तकांची निवड करा. एकदा का तुम्हाला अभ्यासक्रम समजला की मग त्या अभ्यासक्रमाला साजेशी पुस्तकं तुम्ही घेतली पाहिजेत. आता मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, मग नेमकी पुस्तकं घ्यायची कोणती? तर यासाठी मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्या YouTube हे खूप चांगलं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. त्यामुळे YouTubeला खूप चांगल्या चांगल्या लोकांची, चांगल्या शिक्षकांची, चांगल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा व्हिडिओ आहेत. ते तुम्ही बघा, त्यातनं पुस्तकांची यादी बनवा. ते नसेल जमत तर मग ज्यांना तुम्ही शिक्षक म्हणतात किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी शिक्षक आहेत, जे स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करतात, अशा शिक्षकांना विचारा, त्यांच्याकडून पुस्तकांची यादी घ्या. किंवा मग तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमधून कोणी सिलेक्ट झालं असेल, कोणी पास झालेलं असेल, तर त्यांना भेटा, त्यांच्याकडून पुस्तकांची यादी घ्या. पुस्तकांची यादी घ्या, त्याप्रमाणे पुस्तके घ्या. कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये योग्य पुस्तकांची निवड करणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, हे नीट समजून घ्या. कारण आपण काहीही वाचत सुटलो आणि कोणतंही पुस्तक वाचत सुटलो तर मग त्याच्यामध्ये सिलेबस नुसार अभ्यास न करता आपण जर अवांतर वाचायला लागलो तर मग त्याच्यातनं वाचन तर खूप होतं, पण परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं जे आहे ते वाचायचं राहून जातं आणि बाकी भरपूर आपण वाचतो आणि मग एवढं वाचूनही परीक्षेला आपला स्कोअर येत नाही. त्यामुळे सिलेबस बघितल्यानंतर त्या सिलेबसला धरून जी योग्य पुस्तक आहे तीच आपण वाचणं अपेक्षित आहे. आणि योग्य पुस्तकांची यादी, जे तुम्हाला मी 2-3 मार्ग सांगितले, त्या मार्गाच्या माध्यमातून तुम्ही प्राप्त करा आणि ते पुस्तक घ्या. आणि जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा एका विषयाचं एकच पुस्तक वारंवार वाचा, जेणेकरून त्याच्यातूनच प्रश्न हे परीक्षेला येत असतात. शेवटी कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक बऱ्याचदा वाचा, असा मी तुम्हाला सल्ला देईन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माझा चौथा मुद्दा आहे की परीक्षेसाठी उपलब्ध असलेला कालावधी लक्षात घेऊन अभ्यासाचे प्लॅनिंग करा. आता तुम्ही परीक्षेचं स्वरूप समजून घेतलंय, तुम्ही अभ्यासक्रम समजून घेतलाय, तुम्ही योग्य पुस्तकं तुमच्याकडे आता आहेत. मग चौथा मुद्दा काय आहे की आता तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेला तुमच्याकडे किती कालावधी उपलब्ध आहे. समजा तुम्हाला कंबाईन द्यायची आहे, PSI ची परीक्षा द्यायची आहे आणि आजपासून जर 6 महिने परीक्षेला असतील, तर या 6 महिन्यांचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर मला या 6 महिन्यामध्ये उदाहरणार्थ पूर्व परीक्षेला 7 विषय आहेत, तर हे 7 विषय मला कशा पद्धतीने वाचायचे आहेत. मग आधी मला कोणते विषय वाचायचे आहेत, नंतर कोणते विषय वाचायचे आहेत, किंवा ह्या एका महिन्यामध्ये मला किती विषय संपवायचे आहेत, किंवा मला एका दिवसामध्ये किती विषय वाचायचे आहेत. ह्या बारीक बारीक गोष्टींचं प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि प्लॅनिंग हे तुम्ही स्वतःच बनवा, लक्षात घ्या. कारण तुम्हाला काय आवडतं, कोणता विषय सोपा जातो, कोणता विषय अवघड जातो, हे तुमच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं ठरवू शकत नाही. त्यामुळे हा प्लॅनिंग तुम्ही करा. पण माझं तुम्हाला एक सांगणं असं असेल की सोप्या विषयांपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ जर समजा मला पॉलिटी आवडते आणि मला भूगोल आवडतोय, तर मी सुरुवात ही पॉलिटी आणि भूगोलपासूनच करायला पाहिजे. त्याचं कारण असं, जर आपण सोप्या विषयांपासून सुरुवात केली तर आपला अभ्यास चांगला होतो आणि आपल्याला आत्मविश्वास देखील येतो. आणि मग एकदा का आत्मविश्वास आला की मग अवघड विषय सुद्धा सोपे वाटायला लागतात. त्यामुळे सोप्या विषयांपासून सुरुवात करा आणि मग एक प्रॉपर प्लॅनिंग करा. अगोदर 6 महिन्याचं प्लॅनिंग करा, मग 3 महिन्याचं प्लॅनिंग करा, मग एका महिन्याचं प्लॅनिंग, मग 15 दिवसाचं प्लॅनिंग, आणि एका आठवड्याचं प्लॅनिंग आणि एका दिवसाचं प्लॅनिंग. असे प्लॅनिंगचे टप्पे असले पाहिजे आणि त्या प्लॅनिंग नुसार आपण अभ्यास केला पाहिजे. बघा, प्लॅनिंग किंवा नियोजन हे 100% फॉलो होतच किंवा ते फॉलो झालं पाहिजेच असं मी तुम्हाला म्हणणार नाही.
पण तुम्ही ठरवलेल्या प्लॅनिंगच्या जवळपास 80-90% जरी ते सक्सेस झालं किंवा 70-80% तुम्ही जरी ते फॉलो करू शकलात, तरी पण तुम्ही यशाच्या खूप जवळ जातात, किंबहुना यश तुम्हाला मिळतं हे लक्षात घ्या. अगदी आपण जसं ठरवतो तसंच होतं आणि तसंच झालं पाहिजे असं आग्रह मी करणार नाही, पण काहीतरी ठरवा जेणेकरून तुम्ही एक 70-80% पर्यंत तरी जाल आणि मग साहजिक आहे की आपण तेवढं जर केलं तर 100% आपल्याला यश मिळतं. हा होता माझा तुम्हाला चौथा मुद्दा. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझा 5वा मुद्दा आहे, प्रचंड सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला जा आणि यशस्वी व्हा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अखेर ज्या दिवशी आपली परीक्षा असते त्या दिवशी आपण प्रचंड सकारात्मक आणि आपल्याकडे प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की अरे, या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे, त्यासाठी लागणारी सगळी योग्य पुस्तकं आपण वाचलेली आहे, आपण वारंवार रिव्हिजन केलेलं आहे, आपण प्लॅनिंगने अभ्यास केलेला आहे आणि आज माझा पेपर आहे, आज माझी परीक्षा आहे, तर आज हा सगळा केलेला अभ्यास मागच्या 5-6 महिन्यापासून तो माझ्या परीक्षेला उपयोगी पडणार आहे. मी जे वाचलंय तेच मला परीक्षेमध्ये मांडायचं आहे, तेच उत्तर मला गोल करायचे आहेत, त्यामुळे नक्कीच मला यश मिळेल. आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने परीक्षेला सामोरं जा. प्रचंड सकारात्मक राहा, निश्चितपणे यश तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे. हे यश तुम्हाला मिळो यासाठी मी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. हा इग्नाइट अकॅडमीचा नंबर आहे 88-88-25-61-17. या नंबरला आपण फोन करा आणि आपल्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आमची टीम नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, एक वेगळा विषय घेऊन आज आपण चर्चा केली. अशाच पद्धतीने काही नवीन विषयांवरती आपण चर्चा करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तो विषय टाका. आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सगळ्यांनाच मी कळकळीने सांगेल की खूप चांगला अभ्यास करा. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा होणार आहेत, त्यामुळे नक्कीच आपलं कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. फक्त त्यासाठी आधी ठरवा की तुम्हाला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे आणि त्या पद्धतीने मी जे आज 5 मुद्दे सांगितले त्या मुद्द्याप्रमाणे वाटचाल करा. निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप धन्यवाद.